नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. बातमी नाशिकची आहे. महायुतीमध्ये नाशिकच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम आहे. हेमंत गोडसे, अजय बोरस्ते मुंबईमध्ये ठाण मांडून बसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. थोड्याच वेळात ते शिंदेंची भेट घेणार आहेत. वेळ कमी असल्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी बोरस्ते यांची असमर्थता असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून. अभिजित, महायुतीमध्ये नाशिकवरून अद्यापही तिढा कायम आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं आहे, कारण छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर 3 दिवस उलटून गेलेले आहेत. मात्र अद्यापही शिवसेनेकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा होत नाही आणि त्यामुळेच हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते हे दोघंही नेते मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. पुढच्या काही वेळामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट देखील त्यांच्याकडून घेतली जाणार आहे. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर होण्यास जो विलंब होतोय, कारण 20 मेला नाशिकमध्ये शेवटच्या टप्प्यातलं मतदान होणार आहे, त्यामुळे वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये प्रचार कसा करायचा असा प्रश्न आता इच्छुक उमेदवारांसमोर देखील पडलेला आहे. त्यामुळे अजय बोरस्ते यांनी देखील निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवल्याची माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी आता नाशिकच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता पुढच्या काही वेळामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट देखील या नेत्यांकडून घेतली जाणार आहे. अगदी, त्यामुळे या भेटीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर नाशिकमध्ये अद्यापही उमेदवारांचा तिढा हा कायम आहे. हेमंत गोडसे, अजय बोरस्ते हे मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. थोड्याच वेळात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.